घर आवरणे म्हणजे फक्त पसारा कमी करणे नाही, तर मनालाही नव्या ऊर्जेने भरून काढणे होय. घरातील नीटनेटकेपणा मनाला शांतता आणि आनंद देतो. स्वच्छता ही केवळ सवय नसून ती सुंदर जीवनाची ओळख आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि मी आता माझे सगळे सकाळचे कामं आवरून घेतलेली आहे. स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मी डायनिंग टेबल आवरून घेण्याचे ठरवलेले आहे. घर स्वच्छ ठेवायचे असेल तर डायनिंग टेबल सुद्धा स्वच्छ ठेवावा लागतो. दिवसभर यावर काही ठेवून बराचसा पसारा जमा होऊन जातो. तो मी आता आवरून घेत आहे. डायनिंग टेबल सुद्धा दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर 2 वेळा स्वच्छ करावा लागतो. आणि नेहमी जास्त पसारा होण्याची जागा म्हणजे डायनिंग टेबल. तुम्हाला सुद्धा घर जर स्वच्छ ठेवायचं असेल तर डायनिंग टेबल नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावून घ्या. आता मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या YouTube चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला पालकाची पुरी बनवून दाखवणार आहे. नेहमी त्याच प्रकारच्या पुऱ्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. नेहमीपेक्षा वेगळी ही पालकाची पुरी मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे. चला तर आता आपण बनवूया पालकाची पुरी. सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेणार आहे. शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी आणि पालकाची पुरी. या मी बाजारातून मिरच्या आणलेल्या आहेत. या मिरच्यांची सर्व देठ मी आता काढून घेतलेली आहे. याप्रमाणे मी बारीक मिरच्यांचे सुद्धा बारीक चांगले देठ काढून घेते आणि एका कापडी पिशवीत घालून प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवत असते, जेणेकरून त्या 15 दिवस अगदी छान टिकतात. तुम्ही सुद्धा त्या एकदा ठेवून बघा. कापडी पिशवी असल्यामुळे या मिरच्यांना पाणी लागत नाही आणि त्या सडत नाही आणि त्यामुळे त्या भरपूर दिवस टिकतात. ही बघा, ही कापडी पिशवी. या पद्धतीने मी कॉटनच्या गाऊनच्या पिशव्या शिवून घेतलेल्या आहेत. त्या पिशवीमध्ये मी आता या मिरच्या भरणार आहे. या पद्धतीने कापडी पिशव्यांमध्ये भाजीपाला ठेवला तर तो भरपूर दिवस टिकतो. याचप्रमाणे मी मिरची, टोमॅटो, आले, त्याचप्रमाणे कुठलीही पालेभाजी या पद्धतीने ठेवत असते. त्यामुळे ती जास्त दिवस टिकते. आणि आता मी पत्ताकोबी चिरायला घेणार आहे. ही बघा पत्ताकोबी. आज मी जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि पत्ताकोबीची भाजी बनवणार आहे. आता पत्ताकोबी कमी वेळेत कशी चिरायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या पद्धतीने तिला मधून चिरून घ्यायची आहे आणि नंतर तिचे पूर्ण तुकडे न करता या पद्धतीने चिरून घ्यायची आहे. म्हणजे तिला वेळही लागत नाही आणि आपली पत्ताकोबी एकदम बारीक चिरून होते. सहसा पत्ताकोबी कडक असते, तिला चिरायलाही वेळ लागतो. हे बघा, मी तुम्हाला आता जवळून दाखवते मी पत्ताकोबी कशी चिरलेली आहे. हे बघा, या पद्धतीने तिचे लांब तुकडे करून घ्यायचे आणि नंतर या पद्धतीने भरभर अशी बारीक चिरून घ्यायची आहे. पत्ताकोबी घरात लहान थोर सर्वांनाच आवडते. आमच्याकडे बऱ्याच वेळा नेहमी पत्ताकोबी आणि फुलकोबी या भाज्या नेहमीच असतात. हे बघा, या पद्धतीने माझी आता सर्व पत्ताकोबी चिरून झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. सर्वात आधी मी या भाज्या करून घेणार आहे आणि नंतर पालकाच्या पुरीला सुरुवात करणार आहे. हे बघा, मी आता पालकाच्या पुरीसाठी लागणारे साहित्य काढून घेतलेले आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे मिरची, लसूण, पालक, कोथिंबीर, ओवा, तीळ, जिरे, गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ. आता हे सर्व म्हणजेच पालक, मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेणार आहे. हे बघा, आपली पेस्ट आता तयार झालेली आहे.
या पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे. ही पेस्ट मी आता परातीत काढून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने पेस्ट परातीत काढून घेतलेली आहे. यामध्ये मी आता जिरे, तीळ, ओवा, थोडी हळद, थोडा हिंग, धने पावडर टाकून घेतलेली आहे. आणि यामध्ये थोडं चवीनुसार मीठही टाकलेले आहे. हे बघा, मी मीठ टाकलेले आहे. आणि यामध्ये मी आता घेतलेले गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ टाकून घेणार आहे. गव्हाचे पीठ थोडे लागताच टाकायचे. यात तुम्ही ज्वारीचे पीठही टाकू शकता. आणि हे मी चांगले आता भिजवून घेणार आहे. थोडे घट्टच भिजवायचे आहे. थोडे मिक्सरमध्ये पाणी टाकून सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आपण साध्या पुऱ्यांना पीठ भिजतो त्याप्रमाणे हे पीठ भिजायचे आहे. या पीठात तुम्ही ज्वारीचे पीठ किंवा बाजरीचे पीठ टाकून या पद्धतीने दशम्या म्हणजेच पराठे सुद्धा लाटू शकता. त्याचा मी व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. हे बघा, या पद्धतीने माझे आता पीठ भिजून झालेले आहे. ते मी चांगले तेल टाकून चोळूनही घेतलेले आहे. आणि याचे आता बारीक बारीक गोळे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटता येतील. हे बघा, छोटे छोटे माझे सर्व गोळे आता तयार झालेले आहे. आणि आता मी पुऱ्या लाटायला सुरुवात करणार आहे. तुम्ही पीठ लावूनही लाटू शकता आणि तेलही लावून लाटू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पुरी लाटून दाखवणार आहे. तुम्हाला ज्या आकारात पुरी आवडत असेल त्या आकारात तुम्ही पुरी लाटायची आहे. हे बघा, या पद्धतीने मी सर्व पुऱ्या आता लाटून घेणार आहे. पुऱ्या लाटून त्या एका कागदावर ठेवायच्या, म्हणजे त्या खाली चिकटणार नाहीत. आणि बाजूला तेलही गरम करायला मी ठेवलेले आहे. हे बघा, आता आपले तेल सुद्धा तापून तयार झालेले आहे. त्यात मी ही पुरी टाकलेली आहे. आणि आता पुरी फुगून वर आलेली आहे. हे बघा, आता आपली पुरी आता तळून तयार झालेली आहे. ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. या पुऱ्या पुदिन्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, त्याचप्रमाणे लोणचं किंवा तिळीच्या चटणीसोबत खूप छान लागतात. आणि प्रवासात सुद्धा भरपूर दिवस टिकतात. या पद्धतीने तुम्ही सुद्धा पुऱ्या एकदा करून बघा. काही ठिकाणी या भरतासोबत सुद्धा खाल्ल्या जातात. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही पालेभाज्याच्या पुऱ्या करू शकतात, जसे की मेथीची भाजी, कोथिंबीर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पालेभाज्या. बऱ्याच जणांना म्हणजेच लहान मुलांना पालेभाज्या आवडत नाही किंवा पालकाची भाजी आवडत नाही. त्यासाठी त्यांना या पद्धतीच्या पुऱ्या किंवा पराठे केले तर ते नक्कीच खातील. हे बघा, या पद्धतीने माझ्या आता सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या पुऱ्या एकदा नक्कीच ट्राय करा.
आणि मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.